परभनी भारतीय जनता पार्टी की ओर से शनिवार 2 अगस्त को एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया, जिसकी अध्यक्षता पालक मंत्री मेघना बोर्डीकर ने की। इस अवसर पर कई नेताओं ने भाजपा में प्रवेश किया। बैठक में भाजपा नेता और पूर्व विधायक सुरेशराव वरपुड़कर तथा पूर्व विधायक राम प्रसाद बोर्डीकर की उपस्थिति रही। इस अवसर पर परभनी जिले के कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने भाजपा में प्रवेश किया। इस कार्यक्रम के दौरान एक महत्वपूर्ण बैठक भी आयोजित की गई, जिसमें आगामी जिला परिषद, पंचायत समिति, नगर पालिका और मनपा चुनावों की रणनीति पर चर्चा की गई। इस दौरान पालक मंत्री मेघना बोर्डीकर ने कहा कि हम परभनी जिले में भाजपा को मजबूत करेंगे और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में संभाजी नगर से परभनी तक के रेलवे डबलिंग यानी कि दोहरीकरण प्रोजेक्ट के लिए निधि उपलब्ध कराई गई है। इस रेल प्रोजेक्ट से किसानों, व्यापारियों और आम नागरिकों को बड़ा लाभ होगा। इस बैठक में प्रमुख रूप से उपस्थित रहे पूर्व विधायक सुरेश वरपुड़कर, पूर्व विधायक रामप्रसाद बोर्डीकर, हिंगोली जिले के भाजपा के पूर्व जिलाध्यक्ष व पूर्व विधायक रामराव वड़कुले, विठ्ठल रबदाड़े मामा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, प्रेरणाताई वरपुड़कर, महिला आघाड़ी नेतृत्व संगीता चौधरी, जिंतूर तालुका अध्यक्ष संगीता जाधव, बालाजी सांगड़े आदि मान्यवर। बैठक का संचालन रंगनाथ साळुंके ने किया और आभार प्रदर्शन सुरेश भुमरे ने किया। इस मौके पर भाजपा के पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे आणि विविध पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते, मराठवाड्याचे नेते आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या नेत्या, महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या विकासरत्न पालकमंत्री आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर साकोळे आणि ज्यांचा कालच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला असे राज्याचे राज्यमंत्री, परभणी जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी आमदार सुरेशरावजी वरपुड़कर साहेब या कार्यक्रमात अध्यक्ष केले वरपुड़कर साहेब, सगळ्यांनी आपापल्या भूमिका सांगितल्यात। पण आज पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुरेश भुमरेजींनी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याच्या जिम्मेदाऱ्या देण्याच्या संदर्भातली बैठक इतिहासात पहिल्यांदा घेतली असं म्हणलं तरी वावगं होणार। काय झालं बरोबर आहे का? याला सिद्धीकरण देण्याचं काम फक्त या देशात जर कोणी केलं असेल ते भारतीय जनता पक्षाने केले। आठवा कालच मला वाटते मी युट्यूबवर पाटील साहेब पाहत होतो, अटलजी काय बोलले होते। पण भारतामध्येच राहून जर तुम्ही पाकिस्तानचे गुणगान गात असाल तर तशा लोकांना आमची पार्टी नाही, या देशात राहणारा कोणताही देशप्रेमी थारा देणार नाही, अशी आमच्या पार्टीची रोखठोक भूमिका आहे। आणि ह्याच विचारांनी या देशामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम भाऊ बहीण सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रभावामध्ये येत आहे। त्यामुळे हा काही फरक राहिला नाही, लोकांनी बघितलंय। तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून मोदीजींनी शपथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त अंत्योदयचा विकास आणि देशाला ह्या जगामध्ये महासत्ता बनवायचं, हाच एक ध्येय मोदीजींनी ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने काम करताय, हे सगळ्यांना पटलेले आहे। आणि म्हणून आपणही भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहात। भारतीय जनता पार्टीचा आणि आमचं बोर्डीकर परिवाराचं सुद्धा एक ब्रीद वाक्य असते, सबका साथ सबका विकास, प्रत्येका सबके विश्वास के साथ। एका विश्वासाने जर आपण सोबत आलो तर प्रत्येकाचा विकास होणार, ह्यात काही शंका नाही। आणि त्याच वाक्यावरती मोदीजी सुद्धा रात्रंदिवस काम करताय, सबका साथ सबका विकास सबका विश्वास। तर त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी मी पहिलेही सांगितलं, याच ठिकाणी आपली बैठक झाली, शिवाजी आपले अध्यक्ष महानगरचे कुठे गेले की बोर्डीकरांची लेख येणाऱ्या निवडणुका कुणाच्या आहेत, कुणाच्या आहेत निवडणुका?
तुमच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून या ठिकाणी आजच्या दिवशी तुम्हाला सांगते, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी ही मेघना बोर्डीकर कधीच कुठं कमी पडणार नाही. पण त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा काम करताना मला दिसले पाहिजे. नाहीतर डॉक्टर सुभाष कदम साहेब आपल्याला माहिती आहे, तुम्ही एवढ्या वर्षापासून जिल्ह्यात काम करताय. बाबासाहेब अनेक लोक निवडणूक आली की सुद्धा आम्हाला तिकीट द्या तिकीट द्या, तशाची पण आपल्याकडे नोंद चालू आहे मामा. त्याच्यामुळे तसं होणार नाही. जे रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी झटत आहे तशा लोकांना बरोबर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या पदावरती बसवण्यासाठी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मी विश्वास देते की या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी मी कुठेच कमी पडणार नाही. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आजपासून आपल्याला येणाऱ्या निवडणुकांसाठी कामाला लागायचं. आपले कुणगीर आलेत का, मी त्यांचं स्वागत करते, अभिनंदन करते की त्यांनी त्यांची सोसायटी सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडून आणली आहे. अशा पद्धतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. हाच एक ध्येय, हाच एक उद्देश आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी रात्रंदिवस तुमच्या सोबत आहे. हे तुम्ही मला बघितले, अनेक वर्षांपासून बघितले. त्यामुळे कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता मग ह्याला पद मिळालं मला काय नाही मिळालं असं मनामध्ये तो पण एक खंत न ठेवता मोठ्या मनाने ज्याला ज्याला पद मिळाले त्याच्या सोबत काम उभं करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र याल ही अपेक्षा आहे. कारण की आताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आपण ऐकलंय, जो आपापसातल्या कुरघोड्या मी मोठा का तू मोठा करून दाखवण्यासाठी जर पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा त्याची जागा दाखवल्या जाईल. अशा पद्धतीचं मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले. लवकर त्यांची पण आपल्या बैठक होणारच आहे आपल्या विभागाची, तेव्हाही आणखी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना मिळतीलच. पण प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार असला पाहिजे. आता युवा मोर्चासाठीच किती लोक इच्छुक होते मला माहिती, पण मी ठरवलेलं, कारण की मी बघते प्रामाणिकपणे एवढ्या दिवसांपासून या ठिकाणी काम करतो. देवा म्हणून देवास त्या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून निवडला पाहिजे. प्रत्येकाला योग्य वेळी योग्य संधी मिळत असते, पण ज्याला ज्याला संधी मिळाली त्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि ज्यांना संधी नाही मिळाली त्यांना सुद्धा शुभेच्छा देते. येणाऱ्या दिवसांमध्ये जे जी पदं आपण अपेक्षा कराल त्या पदं आपल्याला मिळण्यासाठी त्याच पद्धतीने काम सुद्धा आपल्याला गावामध्ये उभं करावं लागणार, बुधबांधणी चांगल्या पद्धतीने करावं लागणार. हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आणि या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त भाजपचाच झेंडा फडकवला जाईल अशा पद्धतीचं काम आपण उभं करू. एवढं बोलते, थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिल्कुल बदलना चाहेंगे और एक अच्छी तरह से सरकार है स्थानिक स्वराज्य संस्था के इलेक्शन आए हुए हैं और वरपुलकर साहब से बहुत उम्मीद है. और वरपुलकर साहब एक ऐसी शख्सियत के मालिक है कि हर समाज का हर व्यक्ति वरपुलकर साहब से जुड़ा हुआ है, चाहे वो किसी भी कम्युनिटी का व्यक्ति हो. भारतीय जनता पार्टी में अगर वरपुलकर साहब आते हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के विकास में चार चांद लगने वाले. क्या मैसेज देना चाहेंगे? सबको लेके, सबका साथ लेके पूरा परभणी का विकास करेंगे. महापालिका का इलेक्शन लड़ेंगे और जीत के लाएंगे. आज भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभ होता. वेगवेगळ्या मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी आज करण्यात आलेल्या आहेत आणि परभणी जिल्हा ग्रामीणच्या सुद्धा उपाध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, या सगळ्यांच्या निवडीचे प्रमाणपत्र आज देण्यात आलेले आहे. आणि त्याबद्दल आज संघटनात्मक बैठक या ठिकाणी झाली आणि सर्व नवीन बळी चांगल्या जोमाने भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक बूथवर मजबूत करेल अशाच अपेक्षेने आजच्या बैठकीतून संदेश प्रत्येकाला देण्यात आलेला आहे. संभाजीनगर ते परभणी रेल्वे रूटचं दुहेरीकरण व्हावं यासाठी अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करत होते. रेल्वे मंत्री अश्विन वैष्णवजी यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना विनंती केली होती आणि ह्या विनंतीला मोदी सरकारने, पंतप्रधान मोदीजींनी मान्यता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या विकासासाठी मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार हे नेहमीच प्रयत्नशील आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आणि आपल्या परभणी ते छत्रपती संभाजीनगर या दुहेरीकरणासाठी 2189 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. 177 किलोमीटरची ही दुहेरी लाईन आहे आणि त्यामुळे गाड्यांची संख्या वाढणार आहे. आपल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, विद्यार्थ्यांना ह्या दुहेरीकरणाचा फायदा होणार. हे बघा, सगळेच जण
सर्वसामान्य जनता तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रत्येक निर्णयावर समाधानी आहे, समाधान व्यक्त करते आणि ह्या देशाला पुढे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही ही भावना प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे. आणि तोच विचार करत वरपुडकर साहेबांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि परभणी जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराची मंडळी आली तर निश्चित परभणीचा राहिलेला विकास मोठ्या जोमाने पूर्ण होणार आहे. आणि मला खात्री आहे की सर्व मतदार आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल देणार. अमृत रेल्वे स्टेशन्स ही योजना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशामध्ये आली. 500च्या वरती स्टेशन्सचा कायापालट करण्यासाठी ती योजना आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा सेलू, परभणी, पूर्णा हे रेल्वे स्टेशन त्याच्यामध्ये अमृत स्टेशन्समध्ये घेतण्यात आलेले आहेत. काम सुद्धा चालू आहे पण धीम्या गतीने चालू आहे. तर आम्ही त्याच्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना करत आहोत आणि लवकरच चांगल्या पद्धतीने हे रेल्वे स्टेशन उभे राहतील.